लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असताना ते ज्या ठिकाणाहून जातात त्या ठिकाणी अनेक जागेवरती कचरा जो आहे तो जमा झालेला असतो आणि साप गेल्या 6 ते 7 वर्षापासून करामाई फाउंडेशन करते। मी आता दिवे घाटात आणि दिवे घाटामध्ये आत्ता ही सगळी सफाई सुरू आहे। काल दिवे घाटातून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती गेलेली आहे आणि काय उपक्रम आहे आपण जाणून घेणार आहोत। कधीपासून सगळा उपक्रम आहे, कारण की काल सकाळपासून तर काल रात्रीपर्यंत म्हणजे 10 वाजेपर्यंत वारकरी घाटातून जात होते। मोठ्या प्रमाणावरती कचरा जमा झालेला आहे आणि तुम्ही हे साफ करा। गेली 7 वर्ष झालं आपण हा उपक्रम राबवतोय। बऱ्याचदा असं होतं की पुरंदर तालुक्यातील ज्या घाटाच्या वरपासूनचा कचरा उचलला जातो पण घाटाकडे कोणाचं लक्ष जात नाही। तर मग आपण आपल्या संस्थेच्या वतीने गेली 7 वर्ष झालं आपण दिवे घाट हा स्वच्छ करतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या संस्था, शाळा, त्याचसोबत आदर पुनावाला असतील ते आपल्याला सहकार्य करतात आणि NSS NCC ची मुलं किंवा इतर अकॅडमीची मुलं आपल्या या उपक्रमामध्ये सहभागी होतात। किती मुलं आहेत? साधारणतः 50 मुलं आहेत। अंदाजे हा काय उपक्रम आहे? कधीपासून म्हणजे घाट सुरू झाल्यापासून घाट एंडपर्यंत किती सगळा कचरा? साधारणतः मागच्या वर्षीचं कॅल्क्युलेशन करता साधारणतः 9 गाड्या आपल्या ज्या पुनावाला त्यांनी दिलेल्या आहेत त्या 9 गाड्या या ठिकाणी भरल्या जातात। आम्ही जाताना छोटा कचरा पण उचलतो, जे की प्लास्टिकचे कप असतील किंवा जे डिकम्पोज होणारं मटेरियल नाही आहे असं मटेरियल आम्ही सगळं कलेक्ट करतोय, सगळं त्यांच्याकडे देतोय। म्हणजे पुढं कुठंतरी जाऊन याचा निसर्गाला धोका होऊ नये किंवा पुरंदर किंवा दिवे घाटाचं जे सौंदर्य आहे ते कायमस्वरूपी राखलं जावं, हा आमचा या ठिकाणी उद्देश आहे। सौंदर्य कायम राहिलं पाहिजे किंवा निसर्गाला हानी नाही पोहोचली पाहिजे, हा सगळा त्यासाठी तुमचा हा सगळा उपक्रम आहे। पण अशा लोकांना काय सांगणार? लोकांना तसं आजपर्यंत आम्हाला तालुक्यातल्या लोकांना जास्त करून आवाहन करावं लागलं नाही, कारण की हे सगळे स्वयंसेवक त्या प्रवृत्तीच्या असल्यामुळं कायमच ह्या उपक्रमाशी जोडले गेलेले आहेत आणि सर्व पण कॉलेजची मुलं असतील, तालुक्यातली युवक असतील, बऱ्याच सहयोगी संस्था आहेत ह्या आपणहून या उपक्रमात सहभाग घेतात। महिलांची पण संख्या तुमच्या ग्रुपमध्ये? हो, मी यावर्षीच ह्या उपक्रमात सहभागी झाले आणि खूप छान वाटलं आणि एकच लोकांना संदेश द्यावासा वाटतो की कचरा काढणं म्हणजे आपल्या आरोग्याला जपणं। नक्कीच हा वेगळा उपक्रम जो आहे या करामाई फाउंडेशनचा आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर आव्हाड, साम TV, दिवे घाट। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।